पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे नाव घेतल्यानंतर आपल्यासमोर उभे राहते ते एक हातात शिवाची पिंड घेऊन उभ्या असलेल्या, चापून चोपून साडणी असलेल्या आणि कपाळावर गंध असलेल्या धार्मिक अहिल्याबाई. मात्र सर्वसामान्यापर्यंत त्यांची न पोहोचलेली दुसरी बाजू म्हणजे त्या एक महान वीरांगना, एक उत्तम प्रशासक व एक कुशल युद्धनीती तज्ज्ञ म्हणून त्यांची इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद आहे. मल्हाररावांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन, युद्धाचे डावपेच, युद्धभूमीवरील कामगिरी, दारुगोळा आणि युद्धसामग्रीचे व्यवस्थापन यांसारख्या बाबतीतही अहिल्याबाई तरबेज होत्या. त्यांच्या याच युद्धनीतीमुळे होळकरशाहीची विजयी घोडदौड झाली. एक इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्यादेवी होळकर यांना भारताच्या कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ मार्गारेट असं म्हटलं आहे. थोडक्यात अहिल्याबाईंची तुलना रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट, इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी केली आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हे जसे पुरुषांमधले उत्तम राजे होते, तसेच अहिल्यादेवी स्त्रियांमधील एक उत्तम राज्यकर्त्या होत्या.